मराठवाड्यात पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या आशा अपेक्षा मावळताना दिसत आहेत. खतांच्या दुकानावर शुकशुकाट आहे. शेतातील माती कोरडी पडली आहे आणि बळीराजा चिंतेच्या गर्गेत सापडला आहे. मराठवाड्यावर दुष्काळाचे संकट तर नाही ना? पाहूया हा विशेष रिपोर्ट. नमस्कार, आपण पाहतात न्यूज लोकमन. सध्या संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात पावसाने ओढ दिली आहे. जून महिना संपत आला तरी पाऊस न झाल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर खत, बियाणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या साहित्याच्या दुकानावर नेहमीप्रमाणे गर्दी दिसायला हवी होती. मात्र आज चित्र पूर्णपणे वेगळे आहे. आपण पाहू शकता, मोंढ्यातील खत आणि कृषी सेवा केंद्रावर सध्या शुकशुकाट दिसून येत आहे. पावसाचा पत्ता नसल्याने शेतकरी खरेदी करण्यास धजावत नाही. अनेक शेतकऱ्यांनी बियाणे आणि खत खरेदीचा निर्णय पुढे ढकललेला आहे. दरवर्षी याच काळात खतांच्या दुकानावर मोठ्या रांगा लागलेल्या दिसतात. मात्र यंदा पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. पेरणी करायची की थांबायचे, असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. एकीकडे वाढता उत्पादन खर्च, तर दुसरीकडे पावसाची अनिश्चितता. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. जर पुढील काही दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसून येत असून, पाऊस पडला तरच शेतीला जीव येईल अशी भावना अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट तर नाही ना? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. आता सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून लवकरात लवकर दमदार पाऊस पडावा अशी प्रार्थना बळीराजा करत आहे.